गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। टीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। जय जय श्रीराम। आज 1 मे महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। सोलापूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय आमदार रामभाऊ सातपुते, माजी सहकार मंत्री आदरणीय सुभाषबापू देशमुख, महायुती घटक पक्षाचे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते आणि सर्व उपस्थित माझ्या माता भगिनी, सोलापूर शहरातील विविध ज्या स्मशानभूमी आहेत त्या विविध स्मशानभूमीला सुधारण्यासाठी जवळपास 25 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि ते विकासाचं काम या ठिकाणी दिसून येत आहे। त्याच पद्धतीनं आयुष्यमान योजनेतून गरिबांना 5 लाख रुपयाची मदत या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना गोरगरिबांच्या जनतेपर्यंत दिली गेली आहे आणि ती योजना अस्तित्वात आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर शहराचा भरभराटीचा विकास व्हावा, वंदे भारत एक्सप्रेस ही देखील आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि राज्याच्या महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूरला सुरू करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं एक धमक आणि एक सक्षम कर्तृत्व दिसून येत आहे। गेल्या मागच्या कालखंडामध्ये आपण चॅनलमध्ये, वर्तमानपत्रामध्ये पाहिलं असेल, पूर्वीचे पंतप्रधान हे सक्षम पद्धतीनं त्यांचं कामकाज इतर देशावर दिसून आलं नाही, विश्वावर दिसून आलं नाही, परंतु आदरणीय मोदी साहेबांचं गेल्या 10 वर्षाचा कालखंड पाहता संपूर्ण देश त्यांना सन्मानाने स्वागत केलं जात आहे। हे देशाचं नेतृत्वाचं काम आहे। त्याच पद्धतीनं हा बदल आपल्याला गेल्या 10 वर्षांमध्ये दिसून येत आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर शहराचा जर विकास केला तर विविध विकास कामांना गती या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, त्याच पद्धतीनं मित्र पक्ष भाजप महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते याला बहुमताने विजयी करायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूर शहरातील जनता येत्या 7 तारखेला विकास काम करणार, जे तरुण तडफदार आमदार आहेत, जे शेतकऱ्याचं कुटुंबामध्ये जन्माला आमदार आहे, आदरणीय आमदार रामभाऊ सातपुतेंचं गेल्या 5 वर्षाचं जर कामकाज पाहिलं तर सोलापूर शहरातील विद्यापीठ आहे अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, या विद्यापीठाच्या समस्येबाबतीत प्रकर्षानं त्यांनी विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे। अशा या विकास पुरुषाच्या मागं सोलापूर शहराचा विकास जर करायचा असेल, माता भगिनींचा विकास करायचा असेल, विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल, उर्वरितचे पाण्याचे प्रश्न आहेत, विमानतळाचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीनं उद्योग व्यवसायाचा प्रश्न आहे, IT हबचा प्रश्न आहे, हे सगळं प्रश्न जर सोडवायचं असेल तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा हात बळकट करायचा असेल तर येत्या 7 तारखेला आदरणीय आमदार रामभाऊ सातपुते यांना कमळाच्या बटनाच्या चिन्हाजवळ बटन दाबून त्यांना निश्चितपणे विजय करायचा आणि उर्वरित सोलापूर शहरातील प्रश्न हे मार्गी लावायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूर शहरातील जनता या येत्या 7 तारखेला त्यांना बहुमत मतानं मतदान करून निवडून आलेला असे आशा व्यक्त करतो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।